युटिलायझेशनमध्ये पण मला इन्स्ट्रुमेंट लागतात. म्हणजे मला सेल फोन लागतो, मोबाईल फॉर अ कम्युनिकेशन. आय नीड द व्हेकल टू मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू द अदर. टीव्ही पण लागतो. टीव्ही कशासाठी लागतो? एंटरटेनमेंटमध्ये की काय ना, चालू घरात पाहून समजा काय करणार. आता ते इराणमध्ये झालं, चाल काय करणार आता आपण? माहिती करून काय करणार? नाही, ठीक आहे, आपल्याला इन्फॉर्मेशन आहे, पण काय करतोय आपण त्याचं? तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स आहे फॉर द राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. फॉर एक्झाम्पल आता हेच घेऊया, इराणचं एक्झाम्पल घेऊया. ते होते युद्ध, मग आपण त्यातनं कन्क्लूड काय करणार की पहिले आपण पाहिलं की एखादं गाव हे इंडिपेंडंट होतं, ऑलमोस्ट इंडिपेंडंट 80-90%. आता एव्हरी विलेज इज गेटिंग डिपेंडंट ऑन द अदर्स, कारण आपण तसं केलं आहे. आपल्याला there is a requirement, the huge means there is a specific requirement for the food shelter, the food shelters आणि क्लॉथ. त्याची रिक्वायरमेंट त्या गाव आणि त्या गावाच्या आजूबाजूलाच होऊन जाते. फॉर व्हेकल्स, फॉर द सेल फोन्स, फॉर दिस वन थोडं दुरून ते होते फॉर ना. पण आता मेजर रिक्वायरमेंट दॅट आर गेटिंग फुलफिल बाय दॅट विलेज इट सेल्फ की नाही. पण आपण आता मेजर आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपला मेजर रोल कुठे गेलेला आहे, ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये गेलाय की जिथे तो मायनर आहे. जसं आता एखादी कार असेल, एखादी कार एका घरात पाहिजे की 10 घरांमध्ये एक कार इज सफिशियंट. ते कार असते आणि ती नेहमी पडलेलीच असते, आणि प्रत्येकाच्या घरासमोर आता आणि टू व्हीलर किती आहेत आपल्याकडे आता प्रत्येक माणसी, आणि किती वापरतो आपण. तर अननेसेसरी वी आर फोकसिंग टुवर्ड्स दिस की वी डझंट नो हाऊ टू युटिलाइज, आणि अननेसेसरी वी आर गोइंग विथ दिस वे. अदरवाइज द ऑल ओव्हर मॅक्झिमम नीड्स आर गेटिंग फुलफिल्ड इन अराउंड. आणि जसं आता समजा इराणचं पाहिलं, देन वी आर ट्राईंग टू गेट इट दॅट की ओके काहीतरी प्रॉब्लेम्स येणार आहे एनर्जीवर. मग प्रॉब्लेम येणार आहे, मग आपण काय करणार आहे? नाऊ देन वी आर ट्राईंग टू गो विथ द लॉंग टर्म सोल्युशन फॉर द एनर्जी. मग आपण इथे बसून काही करू शकतोय का एनर्जीला? आपलं देर आर द लॉट ऑफ अल्टरनेटिव्ह आर देअर. देन आपण त्यावर काम करतोय का? जी इन्फॉर्मेशन मिळाली आहे त्यावर आपण काय प्रोसेस करतो, त्याप्रमाणे त्या इन्फॉर्मेशन कामाची की नाही ते आपण पाहू शकतो की नाही. सो दिस इज व्हॉट द फूड ॲज वेल एज द क्लॉथ शेल्टर्स अलॉंग विथ दिस इंस्ट्रुमेंट्स इक्विपमेंट्स आर needed, but these are the needed, but there is a definiteness. The definiteness है, there is no unlimited. Are we able to see this fact? So the requirement is definite. So here food is definite, the cloth is definite, the instruments are definite. We have gone through this definition, the prosperity, having or producing more than the requirement. So here the two different things are getting clear. One is the requirement and second is the how to produce. So one is identification of this required physical facility, म्हणजे किती मला लागतात त्याचं. So that is getting understood through this right understand, and the second one is ensuring the availability or the production of the more. मग प्रोडक्शन कसं करावं, that information through the right skill. So through the right understanding and through the right skill we can touch toward the prosperity. मग प्रॉस्पेरिटीला जायचं तर आपल्याला ह्या दोन्ही की मला माझ्या आवश्यकता डिफाईन व्हायला पाहिजे, आणि आवश्यकता डिफाईन झाल्यानंतर त्या कशा प्रोड्यूस करायचे ते पण डिफाईन व्हायला पाहिजे. एकदा आवश्यकता आणि त्या कशा डिफाईन. आता आपण प्रोडक्शनकडे जातोय का? नो वन वॉन्ट्स टू गो फॉर द प्रोडक्शन, एव्हरीवन इज वॉन्ट टू गो फॉर सर्व्हिसेस. म्हणजे कुठेतरी तो जाईल, पण स्वतः या प्रोडक्शनमध्ये जाऊन या प्रोडक्शनमध्ये पण जात असताना एक्सप्लॉयटेशन न होण्यासाठीचे काही आपण बनवू शकतो, याकडे आपलं लक्ष नाही. दॅट इज द राईट स्किल. सो to understand that prosperity we have to go with this right understanding and the right skill. Through that one we can
get the identification of the required physical facility, and then we can know about the production. And how we can get it, जे अगोदर जे सांगितलं होतं, through this one. So the self regulation, we can take the responsibility, and through that one then we can know how much is required, then we can know how much is also produced. आणि then हे आपण मागच्या वेळेसही पाहिलं की the prosperous person thinks about the right utilization and nurturing, otherwise the deprivation would be there. ओके, तर ही आपल्याला सध्या असं लोक दिसतात आहे ना, लॅकिंग फिजिकल फॅसिलिटी विथ द अनहॅपी डिप्राइड, म्हणजे सुविधाविहीन दुःखी दरिद्र, जे सुविधा पण नाही आहे, दुःखी पण आहे आणि दरिद्र पण आहे. आपल्याला असे पण लोक दिसतात आहे की सुविधा आहेत पण ते अनहॅपी आणि डिप्राइड आहेत. जबकि हमें होना है कैसे, हमें सुविधा भी चाहिए, सुखी भी चाहिए एंड समृद्ध भी चाहिए कि नहीं. व्हाट इज द मीनिंग ऑफ दैट वन, सुविधा भी चाहिए, थ्रू दैट वन देन वी कैन बी देयर ना. अगर सुविधा मिलती है बट देन हाउ मच दैट फिजिकल फैसिलिटी, इफ दीज आर गेटिंग डिफाइंड देन वी कैन गो टूवर्ड्स द प्रॉस्पेरिटी, देन वी कैन गो टूवर्ड्स द प्रॉस्पेरिटी. अगर हमें वो पता नहीं चलेगा कि कितना फिजिकल फैसिलिटी, देन जो सुविधा संपन्न है वो दुखी दरिद्री रहेगा, क्योंकि हमें पता नहीं कि कितना. तो आज का एजुकेशन क्या है, हमें कहाँ से कहाँ तक लेके चल रहा है. सो इट मूव्स फ्रॉम दिस 8 1 to 2, फ्रॉम लैकिंग फिजिकल फैसिलिटी टूवर्ड्स द हैविंग फिजिकल फॅसिलिटी. सध्या आपला शिफ्ट कुठे होतोय, फिजिकल फॅसिलिटी नाही आहे, फिजिकल फॅसिलिटी जमवायचा. पण किती फिजिकल फॅसिलिटी पाहिजे आहे ह्याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे आपण त्या तिसऱ्या पार्टला जात नाही आहे. तर जेव्हा आपल्याला ते कळेल की किती फॅसिलिटीज पाहिजे आणि त्याच्यापेक्षा जास्त असणं म्हणजे प्रॉस्परस असणं, सो दॅट विल बी प्रॉस्परस. सो दॅट इज व्हॉट द हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी विथ द हॅपी प्रॉस्परिटी. So we want to be go with this 3 point where the rightly we are identified the number of the required physical facility as well as we are going for the production. आजचं एज्युकेशन आपल्याला एकातनं 2 मध्ये नेतोय, पण आपल्याला जायचं कुठे आहे, 3 ला जायचं आहे, की वेअर द वन शुड नो हाऊ मच इज रिक्वायर, वन शुड हॅव दॅट ॲबिलिटी हाऊ टू प्रोड्यूस, अँड दॅट इज व्हॉट हॅव्हिंग फिजिकल फॅसिलिटी विथ द हॅपी अँड प्रॉस्परस. आपल्याला माहीत आहे किती लागणार आणि तेवढं वी आर प्रोड्युसिंग, अँड देन वी नो दॅट दॅट इज व्हॉट द प्रॉस्पेरिटी, अँड फॉर द हॅपी वी आर देअर अलॉंग विथ द सेल्फ, अलॉंग विथ द फिलिंग्स. So we are working along with the feeling, we are working along with the prosperity, and that is what is needed through this education. तो हमें जाना है थर्ड लेवल पे, लेकिन अभी the today's education we are only targeting towards the second. So this is what we have gone through this misunderstanding, and खुद को अगर शरीर समझते तो we are under this loop. Now the second problem is the resources are less than our needs. आपण काय म्हटलं, रिसोर्सेस किती आहेत, रिसोर्सेस सीमित आहे आणि आवश्यकता असीम आहे. पण इथे एक पिक्चर आहे ना, त्यातनं असं डिफाईन केलेलं आहे, द रिक्वायरमेंट ऑफ फूड, म्हणजे द फूड इज गेटिंग प्रोड्यूस. तर हे सांगितलेलं आहे की 4.2 बिलियन टन दॅट फूड इज गेटिंग प्रोड्यूस, बट लागते किती आहे, ओनली 1 बिलियन टन्स ऑफ फूड. द मोर दॅन 1 बिलियन टन्स ऑफ फूड इज गेटिंग लॉस्ट. सो 4.2 बिलियन मधनं 1/3 हे लॉस्टमध्ये जाते आहे, पण आपल्याला तेवढी 4.2 ची पण गरज नाही आहे. म्हणजे द फूड इज अबंडंटली अवेलेबल, द फूड इज अवेलेबल इन द वर्ल्ड. पण मग सगळ्यांना फूड मिळते आहे का? आपण पाहतोय ना की अन्न मिळत नाही म्हणून प्रॉब्लेम्स आहेत. सो व्हॉट इज द मेजर प्रॉब्लेम? सी, द ग्लोबल फूड प्रोडक्शन इज 6 times रिक्वायरमेंट, ज्याची रिक्वायरमेंट आहे त्याच्यापेक्षा जास्त आहे.
बट 1/3 ऑफ द फूड इज गेटिंग वेस्टेज. आणि 1/3 म्हणजे 1300 करोड लोकांचं. म्हणजे आज ते फ्रूट जे बनते आहे ना ते 10,000 करोड लोकांचं बनते आहे, इथपर्यंत करतोय. तरी पण समाजामध्ये प्रॉब्लेम्स आहेत. काय प्रॉब्लेम्स आहेत समाजामध्ये? हॅव यू अंडरस्टूड दॅट ह्युमन नीड्स? हॅव यू अंडरस्टूड द राईट युटिलायझेशन? हॅव यू अंडरस्टूड द डिस्ट्रीब्युशन? हॅव यू अंडरस्टूड द रिलेशन्स? आपण एकमेकांचा संबंध समजू शकलो नाही, आपण डिस्ट्रीब्युशन समजू शकलो नाही, आणि त्यामुळे प्रॉब्लेम्स आहेत. आपण काल एक व्हिडिओ क्लिप पाहिली की 5% लोकांकडे 35% ऑफ रिसोर्सेस आहेत आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम्स आहेत. तर डिस्ट्रीब्युशन इज क्वेश्चनेबल, द डिस्ट्रीब्युशन इज क्वेश्चनेबल, अँड वी हॅव नॉट अंडरस्टूड द नीड्स ऑल्सो, अँड दॅट्स वाय नीड्स नसल्यामुळे तो संग्रह झालेला आहे, आणि द संग्रह झाल्यामुळे इट गेट कन्व्हर्टेड इन टू द डिप्रिवेशन. सो इट इज द प्रॉब्लेम ऑफ द we have not understood the relation, we have not understood the reality. तर आपण राईट अंडरस्टँडिंग नाही आहे, द रिलेशन्स नाही आहे, सो दॅट इट इज द प्रॉब्लेम ऑफ एज्युकेशन संस्कार. वी नीड टू प्रोव्हाइड दॅट एज्युकेशन दॅट की एव्हरीवन इज रिलेटेड, दॅट शुड गेट डिस्ट्रीब्युटेड. तर प्रोड्यूस करणं हा प्रॉब्लेम नाही आहे, प्रोड्यूस आहेच, फक्त राईट एज्युकेशन संस्कार नाही, तो प्रॉब्लेम आहे. ओके. आणि त्यासाठी मग हा एक पार्ट पाहिला की आपण पण त्याचा पार्ट आहे की नाही, म्हणजे राईटली डिस्ट्रीब्युटेड आहे की नाही. त्यासाठी आपण हा पार्ट एक एक्सरसाइज करू शकतो की आपल्या घरामध्ये किती कपडे आहेत. म्हणजे आपल्याला सगळं लोकच दिसतात ना, संग्रह बाबा यांनी केला है ना, तो अंबानी म्हणा, तो अदानी म्हणा, तो यस म्हणा, तो वाय म्हणा, जेड. मी काय केलं नाही बाबा, मी तर नाही केलं असं दिसतंय. त्यासाठी हे आपण एक एक्झाम्पल घेतो की आपल्याला कळतंय का मी तरी त्या पार्ट आहे का संग्रहचा. आणि त्यासाठी मग आपण म्हणतोय की तुम्ही तुमचे कपडे मोजा. आता जर मी म्हटलं की तुमचे किती कपडे असतील, आता जर प्रश्न विचारला तर तुम्हाला माहित आहे की हाऊ मेनी क्लॉथ्स आर देअर तुमच्या कपाटामध्ये. तुम्ही म्हणाल नाही सर मला आम्हाला मोजावं लागतं की नाही. मग आता तुम्हाला पाहावं लागेल की हाऊ मेनी रिक्वायर्ड ते आपल्याला क्वेश्चनेबल. स्टील आपल्याकडे खूप जास्त आहे, आणि स्टील समजा आज आपल्याला म्हटलं घ्यायचं तरी आपण जाणार. म्हणजे काय, माझ्याकडे आवश्यकतेपेक्षा जास्त आहे, मला डिस्ट्रीब्युशन माहीत नाही, आणि मी दुसऱ्याच्या गोष्टी करतोय की नाही. मी तिसऱ्याच्या गोष्टी करतोय की त्यांनी असं केलं. मी काय करतोय, मलाच माझ्या घरातलं माहीत नाही की माझ्याचकडे ऑलरेडी जास्त आहे, मी संग्रह करून ठेवलेला आहे, मलाच डिस्ट्रीब्युशन माहीत नाही आहे, आणि मी तिसऱ्याबद्दल म्हणतोय की त्यांनी केलं. व्हॉट अबाउट मी? द मोमेंट आय अंडरस्टूड दॅट रियालिटी, मग मी त्या डिस्ट्रीब्युशनसाठी जाईल की या ठीक है मुझे 20 की जरूरत है, मेरे पास 40 है, तो 20 मैं दे देता हूं. द मोमेंट आई गेट दैट द फीलिंग ऑफ प्रॉस्पेरिटी, व्हाट इज दैट प्रॉस्पेरिटी फीलिंग? क्या हैविंग मोर देन व्हाट आई रिक्वायर, द माई रिक्वायरमेंट्स आर गेटिंग फुलफिल, कि यस मुझे इतनी जरूरत है, अभी इससे ज्यादा है, क्या करेंगे ज्यादा का? समाज में मैं देता हूं, समाज के लिए मैं देता हूं. दैट इज व्हाट द डिस्ट्रीब्यूशन. अदरवाइज वी आर ऑलवेज पॉइंटिंग आउट टूवर्ड द अदर्स, वी आर ऑलवेज पॉइंटिंग आउट द अदर्स. इसने ऐसा करना चाहिए, इसने क्या करना चाहिए, मैंने क्या नहीं, मैं तो सही हूं, मैं सही हूं, बाकी जस्ट ट्राई टू देन इवैल्यूएट अवर सेल्फ. और उसके लिए दिस इज व्हाट वन एग्जांपल, क्या हम खुद को देख सकते हैं कि नाही. ते स्वतः पहिले त्या आरशामध्ये पाहणं, मग आपल्याला नाही तर दुसरेच दिसतात आहे, मी कसं आहे ते पाहणं. नाउ विल गो फॉर दिस प्रोग्राम फॉर द सेल्फ रेग्युलेशन अँड द हेल्थ. आता आपल्याला कळालंय की नर्चरिंग करायचंय, आपल्याला आता कळालं प्रोटेक्शन करायचं, आता आपल्याला कळायचं राईट युटिलायझेशन करायचं. मग त्यासाठी आता आपला प्रोग्राम, त्यासाठी आता आपला काय प्रोग्राम राहणार. So once I am having that feeling of the self regulation, then I will go for this health. I will try to maintain the health for the body. मग शरीराच्या आता मग स्वास्थ्यासाठी मी आता प्रयत्न करणार. जेव्हा जेव्हा मला कळेल की शरीराची आवश्यकता काय आहे माझ्यासाठी,
तेव्हा मी आता शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घेईल. शरीराची रिस्पॉन्सिबिलिटी घेणं म्हणजे स्वास्थ्य. मग आता आय विल ट्राय टू गो विथ दिस. मग हेल्थमध्ये आता मी हेल्थ म्हणजे काय की मी आता शरीर स्वस्थ राहण्यासाठी आता माझे प्रयत्न. मग शरीर स्वस्थ राहण्यासाठी माझा आता प्रोग्राम. तर शरीर चांगलं राहण्यासाठी आता काय काय प्रोग्राम्स आपण करू शकतो, काय वाटते तुम्हाला? है ना. देर इज द नीड ऑफ द नर्चरिंग ऑफ द बॉडी, देन द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी अँड देन द राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. आता त्याच्यासाठी आपलं शरीर चांगलं राहायला पाहिजे. तर शरीर चांगलं राहण्यासाठी आपण काय करणार? दॅट इज व्हॉट द प्रोग्राम. They will try to see the intake, the what type of the intake is there. The second will try to see the routines, lifestyle, केव्हा झोपतो, केव्हा उठतो, केव्हा पडतो, the lifestyle. Then third one is the in what way I am working, the labor, श्रम किती करतो, शरीराने श्रम किती करतो. शरीराने श्रम करणं म्हणजे त्या शेतात जाऊन किंवा असं जाऊन थोडीच, घरात पण आपण श्रम करू शकतो. घरात काय श्रम करू शकतो आपण फिजिकली? झाडू मारणे, भांडी घासणे, फरशी पुसणे, की हे आपले कामं नाही? हे यांचेच काम आहेत. काय वाटतं? कपडे धुणे, आता कपडे धुण्यासाठी ते वॉशिंग मशीन आहे, आपण धुतो. तुम्ही खूप छानच आहात. नाही, आणि करायलाच पाहिजे ना आपण. वी हॅव टू टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. तर ते लेबर, तो श्रम, ती श्रमशीलता जर माझ्यामध्ये असेल, देन ओनली आय विल बी देअर अलॉंग विथ दॅट विथ द स्टुडंट. तर मी जर श्रमशील असेल तर मी सांगू शकतो की श्रमशील व्हा. अदरवाईज आजच्या एज्युकेशनमधनं श्रमशील तर आपण काढूनच टाकलेलं आहे. सो दॅट इज व्हॉट द लेबर. आणि ते नसेल तर मग एक्झरसाइज, देन दॅट पोश्चर्स विथ योगा अँड देन द ब्रिथिंग. आणि मग त्याच्यानंतर आहे मेडिसिन अँड द ट्रीटमेंट. नाव विल ट्राय टू ओपन अप वन बाय वन टू हुम वी आर कॉलिंग एज अ इंटेक. मग इंटेक म्हणजे फक्त खाणंच का? सो इंटेक इज नथिंग, म्हणजे खाणं तर आहेच, बट अलॉंग विथ दॅट वन द वॉटर, एअर, पेपर. दॅट इज व्हॉट द इंटेक. द इंटेक, दॅट इज द फूड ॲज वेल ॲज द वॉटर ॲज वेल ॲज द एअर ऑल्सो. मग ह्या आपल्याला गोष्टी कळायला पाहिजे. हे आहे आपला इंटेक. इट इज नॉट दॅट की फक्त आपण खातोय. इट इज ऑल्सो की आपण किती पाणी पितोय, केव्हा पाणी पितोय, कसं प्यायचं, कोणतं प्यायचं. इट इज ऑल्सो दॅट वन की आपण हवा ना, आणि आज मग आपण पाहतोय कोणत्या प्रकारची हवा आपल्याकडे. हवा म्हणजे ऑक्सिजन्स ना, ती पाहिजे. सो दॅट इज व्हॉट द इंटेक. सो हाऊ अवर इंटेक शुड बी देअर. म्हणजे त्या फूड कसं पाहिजे आपल्याला? मग इट शुड बी अ न्यूट्रिशियस, डायजेस्टिबल, टेस्टी अँड द वेस्ट शुड बी द एक्रेटेबल. एक्स्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. इंटेक म्हणजे टू मेंटेन द हेल्थ. जे फूड आहे है ना, ते न्यूट्रियस पाहिजे. न्यूट्रियस का पाहिजे? आता आपल्याला कळालं. सेल्स बिकॉज ऑफ द सेल्स अवर दॅट बॉडी इज देअर. म्हणजे बॉडी इज क्रिएटेड थ्रू दिस सेल्स. आणि सेल्सला काय गरज आहे? मग सेल्सला जर न्यूट्रियन्सची गरज आहे तर हाऊ माय फूड शुड बी देअर, न्यूट्रियस पाहिजे. मग आता जर न्यूट्रियस पाहिजे तर ते शरीरमध्ये आतमध्ये गेल्यानंतर ते डायजेस्ट व्हायला पाहिजे. मग ते डायजेस्ट व्हायला पाहिजे. मग ठीक आहे, एक टेस्ट पण त्याला हवी, कारण आपल्याला 6 टेस्ट पाहिजे ना. मग त्या 6 टेस्टची आपल्याला गरज आहे, म्हणून त्या टेस्टी पण पाहिजे. आणि हाऊ दॅट फूड शुड बी देअर, त्या त्याचं बाहेर पण पडायला पाहिजे, नाही तर ते पोटातच साठून राहणार. म्हणून ते फायबर, आपण म्हणतो फायबर पण पाहिजे, सो दॅट बाहेर पण पडायला पाहिजे. एवढा आपण विचार करतो. आणि हा विचार करणं म्हणजे आय एम टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ माय बॉडी.
अन्नाबद्दल मग एवढा विचार करणं म्हणजे मग फक्त माझ्या बॉडीच्या मग परिवारामध्ये मग मी विचार करेल. देन इंटेक ऑफ वॉटर है ना, म्हणजे केव्हा घ्यायचं, किती घ्यायचं, कसं घ्यायचं है ना. आपण आता मग ते सायन्स आपल्याला सांगतंय की सकाळी उठून आपण थोडं पाणी प्यायचं, म्हणजे जास्तीत जास्त प्यायचं, आणि जसा जसा दिवस वर जातो तसं तसं पाणी आपण इंटेक कमी करतो. बट इट डिपेंड्स अपॉन की कोणाला किती पाहिजे. पण दिस इज व्हॉट द सायन्स सेज. द सेम थिंग द एअर, कोणत्या एअरमध्ये आपण पाहिजे. आणि सध्या तर म्हटलेलं आहे ना, काय म्हटलेलं आहे की तुम्हाला कोणते सिलेंडर लागतील आता, आणि ते मुंबईला आहे पण ते ऑक्सिझोन, तिथे जाऊन म्हण. आणि ऑक्सिझोन म्हणजे काय की त्या झोनमधनं कार्बन बाहेर टाकतात, बाहेरचं ते कार्बन वाढून टाकतात. नॅचरली हाऊ वी कॅन थिंक अबाउट दिस वन, म्हणून तिथे फ्रेश म्हटलेलं आहे ना. मग कॅन वी थिंक विथ अवर कॅम्पस विथ दिस वे, म्हणजे आपण किती लोक इथे आहोत आणि त्यानुसार ह्या कॅम्पसमध्ये तशी फ्रेश एअर राहील की नाही. अँड लकीली यू आर हॅव्हिंग दॅट डिपार्टमेंट ऑल्सो, इन्व्हायरमेंट किंवा सिव्हिल. वी कॅन थिंक फॉर दॅट वे की ठीक आहे, आपल्या कॅम्पसमध्ये 2000 लोक आहेत, तर 2000 साठी एवढं लागणार. सायन्स थ्रू आपल्याला ते कळते, आणि तेवढ्या झाडांची जर गरज असेल तेवढं झाडं जर आपण ठेवलं, आणि मग तसा कॅम्पस आपण तो ग्रीन कॅम्पस म्हणतो. And then we can decide towards this, yes, we are ensuring our student as well as faculty along with this fact. We are also ensuring our faculty along with the student with respect to the water also. आणि जेवण खरंच चांगलं आम्हाला मिळते आहे ना, म्हणजे असं जेवण आम्ही आमच्याकडे म्हणजे पुण्यात आहे ना, ते एकदम तिथे सगळं ते ठीक आहे ना, पण इथे मिळतंय चांगलं. सो द मोमेंट वी आर लुकिंग टुवर्ड्स द बॉडी, अँड मोमेंट आय टूक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द बॉडी, देन कॅन आय टेक दॅट रिस्पॉन्सिबिलिटी. मग तसं अन्न है ना, तसं तशा ठिकाणी मी राहणार. देन रुटीन कसं राहायला पाहिजे माझं, मला वाटते सर्केडियन रिथम सगळ्यांना माहीत असेल. ओके, झाडं सकाळी काय करतात ते 5, 5:30, 6ला, आणि नंतर संध्याकाळी 6, 7ला काय होते. आणि our body itself is the cells. Our cells are also in tune along with the solar. All these cells, these are also in tune along with the solar cycle. मग सोलर सायकल काय आहे, सोलर सायकल कशी आहे, सकाळी 6, 5:30, 6ला सोलर सिस्टीम ती सुरू होते, आणि नंतर संध्याकाळी 4, 5, 6 नंतर ती लयास जाते. तर अशी ती सोलर सिस्टीम आहे, आणि त्याप्रमाणे आपले सेल्स पण काम करतात. त्याप्रमाणे काम करतात. ओके, तर त्याप्रमाणे आपलं रुटीन म्हणजे आपण उठायला किती वाजता पाहिजे, म्हणजे जे आपण म्हटलंय ना एक्स्ट्रिका, जे बाहेर पडणं आहेत, तर कप, पित्त आणि ते, तर ती एक एक्झॅक्ट टायमिंग तो आहे 4:30 वाजेपासून 6 पर्यंत. तिथपर्यंत तुमचे सिस्टीम तुमच्यातनं ते सगळं बाहेर काढायचा प्रयत्न करते. आणि त्या काळात जर तुम्ही उठले नाही म्हणजे ते तिथेच तुमच्या पोटात, मग नंतरचे प्रॉब्लेम सुरू. म्हणजे इफ यू आर फॉलोइंग दॅट सर्केडियन रिदम, देन ओनली वी कॅन बी देअर अलॉंग विथ द सिस्टीम. मग आपलं उठणं किती हो. मग आता आपण मुलांना म्हणणार नाही की अरे 4लाच उठलं पाहिजे, 5ला उठायला पाहिजे. आता रादर दॅन डू ऑर डोंट, रादर दॅन आपण त्याला आता हे समजून सांगू, दिस इज व्हॉट द सर्केडियम रिदम, आणि अवर बॉडी इज ऍक्टेड अलॉंग विथ दिस रिदम. नाउ द प्रपोजल इज इन फ्रंट ऑफ यू, नाउ जस्ट एक्सप्लोर युअर सेल्फ. मग आपण मुलांना आता हे प्रपोजल देणार की तुझी बॉडी ही आहे आणि हे नेचर आहे, हे असं आहे. आता विचार करायचा आहे, आता नाउ वी हॅव टू एक्सप्लोर. जर आपल्याला हेल्दी राहायचं असेल
वी नीड टू बी वेकअप ॲट लिस्ट 5 or 5:30. मग जर 5 वाजता उठण्यासाठी झोपायचं केव्हा? मग 9, मॅक्झिमम 10. आता आई बाबाच जर मोबाईल घेऊन बसले असतील आणि म्हणतात मुलं मोबाईलवर आहे, तर कसं होणार? की नाही? मग आपण म्हणतो नाही मी तर कामाचं पाहतो. अरे ते पण त्याच्या कामाचंच आहे. ते जे काही करतं ते त्याच्या कामाचंच आहे. त्याला चांगलं वाटते म्हणूनच करतोय. तुम्हाला जे चांगलं वाटते ते तुम्ही करताय, त्याला वाटते ते तो करतोय. तर इथे आता डू अँड डोंट नाही आहे. इथे डू अँड डोंट नाही. आता आपण त्याला समजून सांगतोय की अरे हे आपलं शरीर असं आहे. इट इज इन ट्यून अलॉंग विथ द सोलर सिस्टीम. आणि सोलर सिस्टीम ही अशी आहे आणि आपल्याला जर हेल्दी राहायचं असेल तर वी नीड टू इन ट्यून अलॉंग विथ द सोलर सिस्टीम. आणि आता तुझ्यासमोर हा प्रस्ताव आहे. तो 1 दिवस ऐकेल, 2 दिवस ऐकेल, 1 वर्ष, पण दुसऱ्या वर्षी तर येईलच. आणि हे फक्त सांगणं नाही, हे आपलं जगणं. आपण स्वतः त्यात जगणं आणि आपल्याला जगत असताना तो पाहिल, मग तो पण तसं करेल. अदरवाईज आपण सांगणार आणि आपण नाही उठणार, तर ते होणार. द सेकंड इज द इन टर्म्स ऑफ द सीझन. तर कोणत्या सीझनला काय खायला पाहिजे? तर 3 सीझन्स आहे आपले. त्या 3 सीझन्समध्ये है ना. आणि तुम्हाला माहित आहे की म्हणजे जे चांगले शेतकरी आहेत ना, त्यांना माहित आहे की कोणत्या सीझनमध्ये काय पिकते, ते त्या सीझनमध्ये तेच खायचं. पण आता आपल्याला कोथिंबीर 12ही महिने पाहिजे, बटाटा 12ही महिने पाहिजे, जो की फक्त 4 महिन्याचंच पीक आहे, त्या 4 महिन्यातच पाहिजे. पण आपल्याला आता कोबी 12ही महिने पाहिजे, कारण आपल्याला पावभाजी पाहिजे. सो वी नीड टू अंडरस्टँड दिस फॅक्ट ऑल्सो. वी नीड टू अंडरस्टँड की त्या सीझनला तेच. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल की जुने शेतकरी जे होते की मे महिन्यामध्ये भाजीपाला नव्हता म्हणून ते काही करून ठेवायच्या, त्या वड्या हे ते, आणि सगळं डाळी खायच्या. डाळी का खायचे? कारण या सीझन्समध्ये पाण्याचं प्रमाण, कारण उष्णता होती, घरात काम करायचे होते म्हणून ते घरातले कामं करायचे आणि त्या प्रकारचे ते प्रोटीन्स घ्यायचे. आणि आता आपण म्हणतो आपण शिक्षित आहोत, आपण म्हणतो ते अशिक्षित होते. आपण अशिक्षित आहेत की ते? म्हणजे जे होते ते पण आपल्याकडे आता नाही आहे, जे होतं आपल्याकडे ते पण आपण निघून गेलेलं आहे. तर सेम थिंग, द बॉडी लाईफ सायकल रिदम. चाइल्डहुडला नॉर्मली कपमध्ये आहे पित्त आणि वात, अँड डिपेंडिंग अपॉन दॅट वन द द आपलं लाईफ सायकल आपण चेंज करता आलं पाहिजे. द इंटेक आपल्याला चेंज करता आलं पाहिजे. सपोज इफ यू आर गोइंग विथ दिस ओल्ड एज, म्हणजे जिथे वात प्रवृत्तीचा आहे, मग तसे पदार्थ आपण कमी घेणार. इन दॅट वे, सो दिस इज व्हॉट द रुटीन बाय विच वी कॅन बी देअर अलॉंग विथ द body. Then the labor is that how we are ensuring the movement of the body as well as the production of the physical facility. For that one we are calling as a labor. And then ensuring the movement of the body only, that is the exercise. म्हणजे सायकल चालवायची, पण सायकल तिथल्या तिथे, दॅट इज व्हॉट द एक्सरसाइज. पण सायकल चालवायची आणि एका ठिकाणी दुसरीकडे जायचं, काम करायचं, दॅट इज व्हॉट द लेबर. मग आपल्याला काय करायचं आहे? लेबर नाही करायचं, आपल्याला एक्सरसाइज करायचं. घरामध्ये ते झाडू मारणं किंवा फरशी पुसणं हे सर्वात चांगलं काम आहे. शरीरातल्या म्हणजे जे 110 की 107 जे बोन्स आहेत, त्यांचं सगळ्या प्रकारचं जे मुवमेंट आहे ती व्यवस्थित होते. तर त्यासाठी तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. आपण ते करत नाही, मग कुठे जाणार? फिजिओथेरपिस्ट, तो आपलं तेच करणार. तो हात इकडे करतो, पाय इकडे करतो, हात असं कर, हात हालो. अरे ते तर सगळंच होईल ना तुमचं, दररोज होईल, आणि त्यात काम पण होईल घरातलं. पण सध्या मी करेल का? आणि मी नाही करणार, मग माझी मुलं करतील का? जर तिथे पाहतच नाही, बाबा काही करतच नाही, तिथे मुलं कुठे करणार आहे? जसं भांडी घासणं का घासायचे आपण?
किती मस्त तो एक्सरसाइज आहे, दोघांनी मिळून केलं तर काय वाईट आहे. तर दिस इज द लेबर, पण आपण ते करत नाही. मग काय करणार एक्सरसाइज मध्ये, मग तिकडे आपले ते हातपाय हलवणार. तो तेच सांगतो की जिथे इथे आपलं विथ काही कामाचं झालं असतं, आउटपुट मिळालं असतं, इथे तर आउटपुट पण नाहीये, वरून त्याला पैसे पण देतोय. इकडे काम केलं असतं तर फिलिंग सोबत जगलो असतो, इकडे तर काहीच नाही. देन वी आर गोइंग विथ दिस एक्सरसाइज. ते एक्झाम्पल दिलेलं आहे ना. आणि असं पण करू शकतात, आता इथे तुम्ही छान करू शकतात की आठवड्यातनं एक दिवस मी सायकलने येणार, काय हरकत आहे. आपण 2 किलोमीटर 5 किलोमीटर तर राहतो.